मागील अध्याय आपण पाहिले की श्रीकृष्ण सर्वांठाई परमेश्वर आहे असे सांगतात, पण ते विशेषत्वाने कोठे आहेत हे या अध्यायात सांगत आहेत. ते ज्या ठिकाणी आहेत ते खरोखरच ठिकाण महान श्रेष्ठ स्थान वा विभूती विशेष भूते होत. प्रथम ज्ञानेश्वर माऊली गुरूंना वंदन करतात. ते म्हणतात की गुरुकृपेमुळेच मी भगवद्गीतेला ओवीबद्ध रूपात पूर्वखंडात म्हणजे पहिल्या 9 अध्यायात लिहू शकलो. गुरूंचे वर्णन करताना ते म्हणतात की मनुष्याच्या जागृती, निद्रा, सुषुप्ती व तुर्या या 4 अवस्था असतात. जागा असताना तो सतत ईश्वरचिंतन करतो, तो खरा जागृत. पुढील अवस्थेची तमा न बाळगता भोग भोगतो ती निद्रा. यापुढे पूर्णपणे बेहोश होऊन सर्व जगाला विसरून बेभान बेताल जीवन म्हणजे सुषुप्ती. तुर्येमध्ये संसाररूपी अंधकारातून मनुष्य बाहेर पडतो. ही तुर्यावस्था म्हणजे त्याला जागा करणाराचा सूर्यच. सूर्य गुरुरूपातच पावतो. गुरुचा वरप्रसाद अनुग्रह झाला तरच सरस्वती प्रसन्न होते. सगळ्या विद्या प्राप्त होतात. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम असे म्हणतात. असे ईश्वरस्वरूपच गुरु असतात. परमेश्वराची लीला अगाध आहे. तिचे वर्णन करावे तेवढे कमीच. गुरुकृपेमुळेच मी 9 अध्याय विशद करू शकलो. पहिल्या अध्यायाचा विषाद योग, दुसऱ्या अध्यायात ज्ञान व बुद्धियोग यातील भेद सांगितला. तिसऱ्यात कर्माची प्रतिष्ठा सांगितली. चौथ्यात कर्म हे ज्ञानासह प्रगट केले. पाचव्यात अष्टांग योग गुह्य म्हणून वर्तविला. जीव व आत्मा एकाच मार्गाने एकत्र येणे घडते ते योगतत्व. आसन कसे असावे पासून तर ध्यानावस्थेपर्यंत सांगितले. सातव्यात परमेश्वराची जी 4 प्रकारचे आर्त, जिज्ञासू, द्रव्यलोभेच्छू व ज्ञानी यांचे वर्णन. 7व्या अध्यायात परमेश्वराचे आर्त, जिज्ञासू, द्रव्यलोभेच्छू व ज्ञानी या 4 प्रकारांचे वर्णन आहे. 8व्यात मनुष्याच्या मरणकाळी योग्याची स्थिती असते व कुठले मरण उत्तम गतीला कारण ठरते ते सांगितले आहे. 9व्या अध्यायात 18ही पर्वातील जे सांगितले आहे ते सारांश रूपात आहे. ते आता मी सविस्तर सांगेन. मी हा जो तुमच्यासमोर उभा आहे तो विश्वरूपच आहे. हे देवाचे समूह, ऋषीगण यांना माझी उत्पत्ती माहिती नाही. मी सर्व प्रकारे देवांचे तसेच महर्षींचे उत्पत्ती स्थानच आहे. जो मला न जन्मणारा म्हणजे अजन्मा, अनादी म्हणजे ज्याला आधी म्हणजे सुरुवात आणि अंत नाही, शेवट नाही, सर्व जगाचा महेश्वर असे जाणतो, तो सर्व मर्त लोकातील ज्ञानी पापापासून मुक्त होतो. हे संपूर्ण जग माझ्यापासूनच निर्माण झाले आहे. मीच ह्याचा निर्माता आहे. मी निरनिराळ्या स्वरूपात प्रगट होतो. त्याच माझ्या विभूती होत. माझ्यापासूनच जग निर्माण झाले आहे हे समजून ज्ञानी माझी भक्ती करतात. जे मनःपूर्वक माझ्यात विलीन होतात, तनमनाने तल्लीन होतात, एकमेकांशी बोलताना फक्त माझ्याविषयीच बोलतात व सतत माझे गुणगान कीर्तन करतात व त्यात रमतात, माझे प्रेमाने भजन करतात, त्यांचे माझ्यावर निरतिशय प्रेम आहे, अशांना मी माझा बुद्धियोग देतो. त्यामुळे ते माझ्याजवळ येतात. यांच्यावर अनुग्रह करावा म्हणून मी ज्ञानदीपाने त्यांचा अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करतो. त्यावेळी मी त्यांच्या हृदयात वास करतो. अर्जुनाचे अत्यंत आवडते श्रीकृष्ण होते. त्यांचे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला, माझे मन अगदी शांत झाले आहे. मी आता जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालो आहे. तुमच्या वचनांनी माझा ज्ञानांधकार बाहेरील व आतील पूर्ण नाश पावला आहे. हे श्रीकृष्णा,
तू पंचमहाभूतांचे विश्रांतीस्थान प्रत्यक्ष परब्रह्मच आहेस. तू अत्यंत पवित्र आहेस. तू ब्रह्मा विष्णू महेशाचे परमदैवत आहेस. जो जन्मधर्माचे हाती लागत नाही असा अनादिसिद्ध आहेस. दिव्य पुरुष, सर्व देवांचा अधिदेव, कालयंत्राचा सूत्रधार आहेस. तुझे हे असे आम्ही पूर्णपणे जाणले आहे. तू असा आहेस असे ऋषीगण, देवर्षी नारद आपल्या सतत गुणगान हेच सांगतात. पण आम्ही त्या नारदांचे गाणे ऐकण्याचाच आनंद घेत असू. खरे म्हणजे ऋषीगण व देवर्षी नारद सतत तुझे गुणगान करत असतात. पण आम्ही कधीही त्या नारदाच्या त्या गुणांकडे कधी लक्ष दिलेच नाही. आम्ही त्यांचं गायन ऐकण्यातच तल्लीन झालो. अशी तर ऋषीच्या मुखावाटे आम्ही हे ऐकले. पण त्यावेळी बुद्धी विषयाने ग्रासली होती. देवल व व्यास हेच सांगत आले आहेत. आता तुम्ही तेच सांगत आहात. इंद्रिये वाणी प्राण यांचे सार्थक केव्हा होते? स्वतः चैतन्यरूपी तू त्यात असतोस तेव्हा खूप ज्ञान पठण केले किंवा योगाभ्यास केला, पण सद्गुरू भेटल्याशिवाय त्यावेळीच भेटल्याशिवाय ते आत्मसात होते. सद्गुरू भेटेल त्याच वेळेस ते आत्मसात होते. मी भक्तांच्या हृदयात असतो.